हॅलो फ्रेंड्स, भन्नाट इंग्लिश कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये मी विजय भापकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला इंग्लिश न बोलता येण्याची 3 प्रमुख कारणे कोणती आहेत आज मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पहा. लक्षात घ्या, खूप महत्त्वाची गोष्ट मी सांगतोय, लक्ष देऊन ऐका, व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. आता पहा, आपल्याला इंग्लिश न बोलता येण्याची 3 प्रमुख कारणे कोणती आहेत. पहिलं कारण म्हणजे प्रॉपर प्रॅक्टिस तुम्ही करत नाहीयेत. आता प्रॉपर प्रॅक्टिस कशी करायची. तुम्ही म्हणाल आम्ही सर प्रॅक्टिस तर करतोय, आमच्या काय चुका होत आहेत हे मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, तुम्हाला इंग्लिश बोलायची ना, तर तुम्ही इंग्लिशच्या जेवढं कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न कराल तेवढं राहा. म्हणजे जसं तुमचा जो मोबाईल असेल, सेटिंग जी आहे तुमची, मराठी असेल हिंदी असेल, ती चेंज करून इंग्लिशमध्ये करा. कारण की पहा, सुरुवातीला तुम्ही अडखळताना तुम्हाला समजणार नाही काय आहे. डिक्शनरीमध्ये तुम्ही मिनिंग पाहू शकता, वेगवेगळ्या गोष्टी दिसतील तुम्हाला, अप डाऊन इन अशा सर्व गोष्टी दिसतील तुम्हाला मोबाईलमध्ये. तुम्ही त्यानुसार गोष्टी समजून घेताल, इतरांना विचारताल, तिथून सुरुवात होते. सर्व काही तिथून सुरुवात होतं. मराठी हिंदी करूच नका, सेटिंग इंग्लिशमध्ये ठेवा. त्यानंतर पहा, आता प्रॅक्टिस कशी करायची. आता प्रॅक्टिस करायला पहा, सर्वात अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. बेसिक गोष्टी म्हणजे कसं, आता मी एक वाक्य देतो, तो माझ्याकडे आला. आता तो माझ्याकडे आला याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, तर बोलायचं कसं पहा. आता तो म्हणजे काय, ही, हे तुम्हाला माहित पाहिजे. प्रोनाउन. तिला काय म्हणतात, शी, हे तुम्हाला माहित पाहिजे. या सर्वांची लिस्टच करा. जे तुम्हाला लागते ना, प्रोनाउन्स लागतात, प्रेपोजिशन लागतात, व्हर्ब्स लागतात, महत्वाचे नाउन्स लागतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याची लिस्ट करा. एक सेपरेट नोटबुक ती नोटबुक तुम्ही मेंटेन करू शकता. तुमच्यासाठी फार महत्वाची होईल. मी लिंक काही देतोय. ते महत्वाचे क्रियापद जर तुम्ही केले तर डे टू डे लाईफ मध्ये जे क्रियापद व्हर्ब्स लागतात ते तुम्हाला समजून घेता येतील आणि त्यावरच तुम्ही इंग्लिश बोलू शकाल. ओके. आता पहा, तो माझ्याकडे आला. तोला काय म्हणतात, ही. आता माझ्याकडे आला याच्या उलट करा. आला माझ्याकडे, आला. आता आला म्हणजे येणेचं पास्ट फॉर्म झालं, हे भूतकाळ झाला. येणे म्हणजे कम, आला म्हणजे काय, केम. मग दुसरं रूप काय आहे क्रियापदाचं, केम. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता हे लर्नच करावं लागेल. हे तुम्ही स्वतःच करू शकतात. मी काय तुम्हाला पाठ करून देऊ शकत नाही. हे कसं करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. जे काही व्हर्ब्स लागतात डे टू डे लाईफ मध्ये, त्याचे 3 फॉर्म मी तुम्हाला दिलेले आहेत. ते एकदा जाऊन व्हिडिओ झाल्यानंतर चेक करा तुम्ही. आता ही केम, बरोबर. तो आला माझ्याकडे, असं उलट करायचं इंग्लिशमध्ये. तो माझ्याकडे आला. तो आय तर ऍज इट इज लिहायचं, बाकी सर्व उलट करून जायचं. म्हणजे मागून सुरुवातीला यायचं. तो, ही, आला म्हणजे केम माझ्याकडे, माझ्याकडे. आता इथं प्रेपोजिशन काय लागेल, टू मी. ही केम टू मी. ही केम टू मी. लक्षात, ही केम टू मी. अशा जे काही गोष्टी आहेत, प्रेपोजिशन लागतात, इतर प्रोनाउन्स लागतात, त्याच्यानंतर नाउन्स लागतात. हे सर्व गोष्टींची लिस्ट तुम्ही करून घ्या. वर्ब्स काय काय आहेत मेन ते पाहून घ्या. आणि सेंटेन्स कसं बनवायचं, तर हे जे मी सांगितलंय, करता अगोदर घ्यायचं, नंतरचं वाक्य उलट करायचं. आलं लक्षात. आता त्याने मला एक गिफ्ट दिलं. त्याने मला एक गिफ्ट दिलं. त्याने म्हणजे ही, बरोबर. त्याने मला एक गिफ्ट दिलं. आता याचं उलट करा, दिलं, बरोबर. देणे म्हणजे काय, गिव्ह. पण दिलं पास्ट फॉर्म, गेव. पहा, मी काय करतो, उलट करतोय मी डायरेक्ट. त्याने मला एक गिफ्ट दिलं. याच्या उलट काय होईल, त्याने असंच ठेवायचं. त्याने पहिलं जे आहे करता तो असंच ठेवायचं, बाकीचं उलट करायचं. त्याने मला एक गिफ्ट दिलं. त्याने दिलं, ही गेव. त्याने मला एक गिफ्ट दिल्यानंतर एक गिफ्ट, ही गेव मी अ गिफ्ट, किंवा ही गेव अ गिफ्ट टू मी, असे तुम्ही म्हणू शकता. तर असे वाक्य तुम्ही बनवू शकता. व्यवस्थित तयारी करा. सुरुवातीला जे काही आहे लागतं आपल्याला, त्याचं कलेक्शन करा, ते पहा. वेगवेगळे व्हिडिओज पहा, पुस्तकं ठेवा जवळ, डिक्शनरी ठेवा, चांगली ऑक्सफोर्डची डिक्शनरी ठेवा. त्याच्यानंतर प्रॅक्टिस कशी करायची, तर छोटे छोटे वाक्य तुम्हीच बनवायचे. मला उद्या जायचंय, आय विल गो, बरोबर. मग इथं टेन्स कसा वापरायचा, उद्या जायचंय. मग उद्या जायचंय तर भविष्य काळात काय पॅटर्न आहे, आय विल गो, म्हणजे विलचा उपयोग होतो. मी उद्या जाणार नाही, आय विल नॉट गो टुमारो, असं. तो काल आला होता, मग पूर्ण झालाय, भूतकाळ झाला, ही हॅड कम येस्टरडे. मग अशा टाईपचं जे टेन्सेस आहेत, हे पण गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, सर्व काही समजून छोटे छोटे वाक्य तुम्हीच बनवायचे
आणि मराठीतून घ्यायचं, तुम्हीच त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं, असं तुम्ही करत राहायचं. लक्षात, व्होकॅब्युलरी डेव्हलप करा. डे टू डे लाईफ मध्ये काय काय वर्ड्स यूज होतात ते घ्या, डिक्शनरी घ्या, त्याच्यानंतर कंपोजिशन बुक घ्या, निबंधाचं पुस्तक घ्या, त्याच्यात लेटर्स असतात, स्टोरी रायटिंग असते, फार छान असतं ते. त्याच्यानंतर एसेज असतात, निबंध असतात, खाली त्याचे अर्थ मराठीतून दिलेले असतात. असं पुस्तक घ्या ज्याच्यात इंग्लिश टू मराठी अर्थ दिलेले असतील. आणि डिक्शनरी पण तुम्ही कशी घ्या, इंग्लिश मराठी घ्या, आणि मराठी टू इंग्लिश पण डिक्शनरी भेटते, तुम्ही ती पण डिक्शनरी विकत घेऊ शकता. तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला, समज एखाद्या गोष्टीला काय म्हणायचं, पर्वताला काय म्हणायचं, मग त्या मराठी टू इंग्लिश मध्ये तुम्ही पाहू शकता. एखादा इंग्लिश शब्द आडला तर त्याचा अर्थ काय होतो, इंग्लिश टू मराठीमध्ये पाहू शकता, किंवा ऑफलाईन डिक्शनरीज मोबाईलवर तुम्ही डाउनलोड करू शकता. मेरियम वेबस्टर म्हणून डिक्शनरी, खूप छान डिक्शनरी. ओके, तर हा झाला प्रॅक्टिसचा विषय. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस शिवाय काहीच नाहीये. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला यश भेटेल. आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाहीच. ओके, तर प्रॅक्टिस मस्ट आहे. आता हा झाला पहिला पार्ट. प्रॅक्टिस तुम्ही करताय, प्रॅक्टिस तुम्हाला कशी करायची समजली, वाक्य कसे बनवायचे ते समजलं. आता तुम्ही प्रॅक्टिस करताय, मेहनत चालू केली, पण आता पुढची गोष्ट आली बोलायची. पण आता दुसरा पॉइंट पहा, दुसरी चूक काय आहे की तुम्ही विचार करता, लोक काय म्हणतील जर मी चुकलो तर, ते मला हसतील का, लोक काय म्हणतील, ही दुसरी चूक आहे. ते विचारच करायचा नाही, लोक काय म्हणतील त्यांना म्हणू द्या. ते जर तुम्ही चांगलं बोलायला लागले तरी म्हणतील शायनिंग मारतोय, इंग्लिश बोलतोय. तुम्ही जर खराब बोलायला लागले तर म्हणतील बघा याला इंग्लिश पण बोलता येत नाही. म्हणजे ते दोन्ही साईडनी नावं तुम्हाला ठेवणारच आहेत. त्यांना साईडलाच राहू द्या लोकांना. ओके, ते तुमच्या प्रगतीसाठी काय घटक नाहीयेत. तुम्ही प्रगती केली, तुम्हालाच त्याचे फळ भेटणार आहे. तुम्ही लॉस मध्ये गेलात तर ते तुम्हालाच भरून काढणार आहे, भरून काढावं लागेल. बरोबर, लोक त्यासाठी येत नाहीत. तर सर्वात महत्वाची गोष्ट, लोक काय म्हणतील विचारच करायचं नाही. आपलं बोलणं स्टार्ट करा. ऑफिसमध्ये जाल किंवा कलिग्स मध्ये किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, बोलणं स्टार्ट करा. किंवा तुमच्या सारखे जे विचाराचे असतील व्यक्ती, त्यांच्यासोबत बोलणं स्टार्ट करा. कम्युनिकेशन वाढवा. कोणी नसेल सोबतीला तर एक एस फ्लुएन्सी म्हणून ऍप आहे, तिथं पण तुम्ही आपल्या देशातल्या लोकांसोबत बोलू शकता. काही दिवसासाठी फ्री असतं, काही दिवसासाठी पेड आहे. ते तुम्ही करू शकता. म्हणजे जास्तीत जास्त इंग्लिश कसं बोलता येईल, इंग्लिशसाठी आपल्याला बोलायला कोणी व्यक्ती भेटतील का. त्याच्यानंतर व्हिडिओज पहा तुम्ही इंग्लिशचे, जे असे छोटे छोटे व्हिडिओज आहेत. आपला पण चॅनल आहे, त्याच्यावर पण तुम्ही भरपूर व्हिडिओज पाहू शकता. इतरही चॅनल आहेत ज्यामध्ये चांगलं स्पष्टीकरण दिलेलं असतं. त्याच्यानंतर छोट्या छोट्या मुलांची पुस्तकं घ्या तुम्ही, 1ली, 2री, 3री, 4थीच्या मुलांचे पुस्तकं घ्या. त्याच्यात फार छान सांगितलेलं असतं. घड्याळाचे टायमिंग कसे हे करायचे, त्याच्यानंतर सकाळ, दुपार, संध्याकाळ, PM, AM हे कसं घ्यायचं, हे कसं बोलायचं, त्यांची पुस्तकं पहा तुम्ही. तुम्हाला शिकायचंय ना, लाजायचं नाही. तिथून बेसिक पासून सुरुवात करा. लहान मुलांचे पहिले पुस्तक व्यवस्थित लर्न करा, समजून घ्या, त्याच्यातले अर्थ समजून घ्या. 7, 8, 9चे पण पहा तुम्ही. जे पॅराग्राफ्स असतात त्याचं मराठीत रूपांतरण केलेलं असतं, डायजेस्ट असतात, ते तुम्ही पहा. कसं रूपांतरण होतं, कसे वाक्य बनतात, त्याचे अर्थ कसे होतात, ते सर्व समजून घ्या. म्हणजे तुम्हाला चांगलं एक समजून येईल, कॉन्फिडन्स येईल. आलं लक्षात. आणि लोक काय म्हणतील याचा तर विचार करू नका. आपलं बोलणं स्टार्ट करा. जेवढं जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये बोलता येईल, जिथं तुम्हाला वातावरण भेटेल इंग्लिशमध्ये बोलण्याचं, तिथं इंग्लिशमध्ये बिनधास्त बोला. लोकांचं टेन्शन घेऊ नका. तर हे होता दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट तुम्ही सर्व करायला लागलात. आता एक गोष्ट होती तुमच्याकडून, जी तिसरी चूक आहे, तुम्ही त्याच्यावर कन्सिस्टंट राहत नाही. कॉन्टिन्युटी जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला नक्कीच इंग्लिशमध्ये फ्लुएंट होता येईल. जसं पहा, तुम्ही 5 दिवस चालू करता बोलणं, लगेच कंटाळा करता आणि सोडून देता. नाही, सातत्य, कॉन्स्टंट तुम्ही राहिले पाहिजेत. तुम्ही कायमस्वरूपी असं बोलत गेलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला चांगलं बोलता येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे लढा चालूच ठेवायचा आहे. म्हणजे तुमचं जे कन्सिस्टन्सी आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे. कन्सिस्टन्सी जर ब्रेक झाली, मध्येच तुम्ही सोडून दिलं, तर तुम्हाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे आतापर्यंत जे केलेलं फळ आहे, म्हणजे आतापर्यंत फळ नाही, सॉरी, मेहनत जी आहे ती वाया जाईल. तर ह्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा, व्यवस्थित फॉलो करा, सिन्सिअरली फॉलो करा, डिसिप्लिन मध्ये त्याच्यावर वर्क करा. ओके, तर नक्कीच तुम्हाला यश भेटेल. इंग्लिश तुम्ही बोलू लागता. ओके, आणि नवीन कुणी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, इतरांना कळवा. नवीन वेगवेगळे व्हिडिओज येत असतात, व्होकॅब्युलरी टाकत असतो, ते पाहायला विसरू नका.